येस. मित्रांनो, आज आपण आपला हा रियांश कंपनीचा इन्कम प्लॅन बघणार आहोत. ओके, त्या इन्कम प्लॅनमध्ये 4 प्रकारचे इन्कम आहेत. आपण पहिल्यांदा इन्कम प्लॅन पाहण्यासाठी आपल्याला कंपनीचं नाव आहे रियांश मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड. आता याचा आपण इन्कम प्लॅन पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे कन्सेप्ट आहे की इन्कम प्लॅन बघत असताना, कारण आपण काम करत असताना, कुठलंही काम करत असताना किती इन्कम आपल्याला येतो त्याच्यावरतीच आपण कुठलीही कन्सेप्ट करतो किंवा कुठलीही कंपनी आपण निवडत असतो. ही एक आपली कंपनी अशी आहे रियांश मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड. याच्यामध्ये भल्या भल्या कंपन्यांचा प्लॅनसुद्धा ह्या प्लॅनपुढे ठीक आहे. तो कसा आहे ते बघूया आपण. 4 प्रकारचे इन्कम आहेत मित्रांनो. याच्यामध्ये 4 प्रकारच्या इन्कममध्ये आपण पहिला इन्कम पाहूया रियांशचा. त्याच्यामध्ये पहिला नाव आहे रिटेल प्रॉफिट. रिटेल प्रॉफिट रिटेल प्रॉफिट म्हणजे आपल्या कंपनीचा पहिला इन्कम आहे. त्याचं नाव आहे रिटेल प्रॉफिट म्हणजे किरकोळ नफा. ओके, किरकोळ नफ्यामध्ये आपल्या कंपनीचा जो अमृत ज्यूस आहे, अमृत ज्यूसची MRP जर बघितली तर 1850 रुपयाला एक बॉटल आहे. आणि कुठलाही कॉम्बो पॅक घेत असताना आपल्याला 6 बॉटल घ्यावे लागतात. आणि जर कॉम्बो पॅकचे 6 बॉटल जर आपण घेतले तर 1800च्या हिशोबाप्रमाणे आपल्याला 11,100 रुपये 11,100 रुपये त्याचे तीन महिन्याचा म्हणजे 6 बॉटलचा तो MRP प्रमाणे रेट होतो. तेच 6 एकत्र घेतल्यामुळे डायरेक्टली कंपनी आपला 45% डिस्काउंट देते आणि त्याचे MRPचा रेट DP प्रमाणे 1,032 रुपये होतात. आणि तेच 1,032 रुपये प्रमाणे आपण 6 बॉटल जर घेतले तर 6,192 रुपये आपल्याला कंपनीला पे करावे लागतात. आणि थोडक्यात 1850 वाली बॉटल तुम्हाला डायरेक्टली DP प्राईजनी 6 बॉटल एकत्र घेतल्यामुळं 1,032 प्रमाणे तुम्हाला मिळतं. थोडक्यात 6 बॉटलचा एक कॉम्बो पॅक असतो, त्याला आपण किट म्हणतो. आणि कुठलाही आजारावर किंवा कुठल्याही त्रासाला आपल्याला कॉम्बो पॅकच द्यावं म्हणजे 6 बॉटलचा कोर्सच दिला जातो म्हणजे 3 महिन्याचा कोर्स. ओके, आता बघा मित्रांनो की याच्यामध्ये 1850ची बॉटल आपल्याला 1,032 प्रमाणे मिळाली. आणि ऑनलाईन जर ह्याची किंमत जर बघितली, आपण आपल्या अमृत ज्यूसची ऑनलाईन जर किंमत बघितली तर 1,500च्या खाली विकता येत नाही. ऑनलाईनला 1,500 ह्याचा रेट चाललेला आहे. याच माध्यमातून आपण जे 1,032ला आपल्याला जी बॉटल मिळाली होती आणि 1,500च्या हिशोबानं म्हणजे किरकोळ नफ्याप्रमाणे रिटेल प्रॉफिटच्या हिशोबानं आपण 6 बॉटल घेतले, स्टॉक घेतला, एक बॉटल जरी विकला आणि 1,500च्या हिशोबाने जरी विकलं तर विचार करणार 450 रुपये आपल्याला रिटेल प्रॉफिटमध्ये मिळतो. 450 ते 500 रुपये. कोणी 1600ला विकतात, कोणी 1700ला विकतात. आमच्या पुण्यामध्ये डॉक्टर लोक तर डायरेक्टली 1800 रुपयाला सुद्धा विकतात. पण आपण ऑनलाईनचा हिशोब पकडून 1500ला जरी विकली तरी सुद्धा आपल्याला 450 ते 500 रुपये एका बॉटल पाठीमागं मिळतात. थोडक्यात 500 रुपये ढोमळ बाणाने जरी पकडू, एका बॉटल पाठीमागं 500 रुपये जरी मिळाले, रोज आपण 2 बॉटल जरी विकले तर 1,000 रुपये आपल्याला दिवसाला मिळतात. बरोबर आहे. आणि 1,000 रुपये जर दिवसाला मिळत असतील तर 1,000 × 30 दिवस जर म्हटलं तर 30,000 रुपये नुसता या रिटेल प्रॉफिटमध्ये साधा आणि सिम्पलमध्ये आपण 2 बॉटल विकून सुद्धा कमवू शकतो. मित्रांनो, 30,000 म्हणजे नॉट अ जोक आहे. कारण एखादा माणूस एखाद्या कंपनीमध्ये 12 तासाची ड्युटी करून सुद्धा त्याला 14,000 12,000 रुपये पेमेंट असतं. पण इथे हसत खेळत दिवसाला म्हणजे दिवसातून 2 तास जरी काम केला तरी सुद्धा 2 बॉटल जरी विकले तरी सुद्धा त्याचं काम करत करत नुसता रिटेल प्रॉफिटमध्ये म्हणजे 30,000 रुपये तो सुद्धा कमवू शकतो. आणि त्याने फुल टाईम जर आला आणि रोज 4 जर बॉटल विकले तर विचार करा मित्रांनो, 2,000 रुपये पर डेच्या हिशोबानं तो कितीही करू शकतो. म्हणजे आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण रिटेल प्रॉफिट आपण घेऊ शकता. हा झाला किरकोळ नफा पहिला. आता जाऊया. ओके, तर आपण आता रिटेल प्रॉफिट बघितलं तर आता कंपनीचा आपण दुसरा प्रॉफिट बघूया. त्याचं नाव आहे मॅचिंग इन्कम. मॅचिंग इन्कम. पहिला इन्कम बघितला आपण रिटेल प्रॉफिट. आता हा दुसरा आहे मॅचिंग इन्कम. हा मॅचिंग इन्कम कमवायचं जर असेल तर मित्रांनो, याचा जो रेशिओ आहे, रेशिओ म्हणतो आपण त्याला 1:1 म्हणजे 1:1. आता विचार करा मित्रांनो, कंपनीचा हा मॅचिंग इन्कम कमवण्यासाठी समजा मी नागेश कुराडे कंपनीकडे जॉईन झालो. इथे मी जॉईन झाल्याच्या नंतर कंपनीला मी किती पे केले,
तर 6,192 रुपये मी कंपनीला पे केले, त्या बदल्यामध्ये 6 बॉटल मला मिळाले. ओके. आणि आता हे मॅचिंग इन्कम कमवण्यासाठी मला चांगला रिझल्ट आला, मी स्वतःवरती रिझल्ट घेतला आणि मी ह्या कंपनीचा प्रसार करत गेलो, रिझल्ट घेत गेलो. त्याच पद्धतीनं हा कंपनीच्या रेशिओप्रमाणे मी लेफ्ट साईडला आणि राईट साईडला, म्हणजे थोडक्यात लेफ्टला मी 6,192चा किट 6 बॉटलचा लेफ्टवाल्या माणसांना दिला, राईटवाल्या मेंबरला सुद्धा 6,192चा एक 6 बॉटलचा किट दिला. त्यावेळी माझ्या डाऊनलाईनला या प्रकारची एक जोडी तयार झाली. एक जोडी म्हणजेच आपण काय एक पेर म्हणतो. पेर जेव्हा एक पेर मॅच होतं तर त्याला आपल्याला कंपनीकडनं 450 रुपये आपल्याला खात्यामध्ये अकाउंट्समध्ये येतात. थोडक्यात एक जोडी जशी ही मॅच झाली, ही लेफ्टला आणि राईटला, जसं की 6,192 लेफ्टवाल्या माणसांना दिले, राईटवाल्या माणसांनी दिले आणि एक पेर मॅच झाली आणि 450 मिळाले. त्याच पद्धतीनं लेफ्टवाल्या माणसाला समजा हा लक्ष्मण आहे, लक्ष्मणला सुद्धा चांगला रिझल्ट आला आणि त्याने सुद्धा 2 माणसाला 6,192 आणि 6,192 त्याच्या लेफ्ट साईड आणि राईट साईडला दिले. ओके. आणि राईट साईडच्या माणसाला सुद्धा चांगल्या प्रकारचा रिझल्ट आला, त्याने सुद्धा 6,192 6,192 अशा प्रकारचे 2 माणसाला त्यानेही जेव्हा तो किट दिला, तर हा माझ्या राईट साईडला जो माणूस आहे त्याचीही एक पेर मॅच झाली, त्यामुळे त्यालाही 450 मिळाले. ओके. आणि हा लेफ्टवाला माणूस आहे त्याच्या खाली एक पेर मॅच झाला म्हणून त्यालाही 450 मिळाले. आता विचार करा, माझ्या डाऊनलाईनला माझ्या लेफ्टवाल्याच्या घरामध्ये 450 मी कमवून दिले, राईटवाल्याच्या घरात सुद्धा 450 रुपये कमवून दिले आणि त्या बदल्यामध्ये माझ्या डाऊनलाईनला म्हणजे मी एन म्हणजे मी स्वतः आहे, तर माझ्या राईट साईडला म्हणजे लेफ्ट साईडला एक पेर मॅच झाली, म्हणजे 2 माणसांची इन्कमिंग झाली, राईट साईडला 2 माणसाची इन्कम झाली. त्याचमध्ये माझ्या खाली 2 पेर मॅच झाले, म्हणजे 2 जोडी, ही 1 आणि ही 2. आणि जेव्हा 2 जोडी म्हणजे ह्याच्या खाली आली तर 2 पेर म्हणतो आपण त्याला, 2 पेर गुणिले 450 जर म्हटलं तर आपल्याला 900 रुपये माझ्या इथे घरामध्ये आले. 900 रुपये मला, म्हणजे थोडक्यात मी 450 लेफ्टवाल्याला कमवून दिले, 450 राईटवाल्याला कमवून दिले आणि त्या बदल्यामध्ये 2 जोडी माझ्या डाऊनलाईनला झाल्यामुळे 900 रुपये माझ्या घरात आले. त्याच पद्धतीने कंपनी म्हणते की 6 महिने, फक्त 6 महिने तुम्ही व्यवस्थित प्रामाणिकपणे काम करा आणि त्या 6 महिन्यामध्ये कदाचित तुमची अशा प्रकारचं काम वाढत जातं. असं जर काम वाढत जर गेलं तर तुमच्या लेफ्ट साईडला जवळपास 100 लोकांची टीम झाली असं आपण समजू. राईट साईडला सुद्धा 100 लोकांची टीम झाली असं आपण समजू, गृहीत धरू. 100 असू शकतं, 500 असू शकतं, 200 असू शकतं, 50 असू शकतं. आपल्या कामाच्या बेसिसवरती ही टीम वाढणार. जशा पद्धतीने 100 लोकांची टीम झाली, 100चे 100 लोक कामं करणार नाहीत मित्रांनो, बरोबर आहे. तर पेर मॅचिंग आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला हा बायनरी प्लॅन आहे. थोडक्यात हा पेर मॅचिंग समजून घेण्यासाठी आपण फक्त दिवसाला आपण 22 लोक काम करतील असं गृहीत धरू. लेफ्ट साईडला 500 लोकांची टीम आहे किंवा 1000 लोकांची टीम आहे, त्या बदल्यामध्ये 22च लोकांनी किट दिलं लेफ्ट साईडला. ग्रुपमध्ये कुठेही किट देऊ द्या, राईट साईडला सुद्धा 22च लोकांनी किट दिलं तर आपली 22च पेर मॅच झाली, म्हणजे 22 जोड्या मॅच झाले. आणि 22 जोडी दिवसाला जर मॅच होती, 22 जोडी गुणिले 450 जर म्हटलं तर 9,900 रुपये आपल्याला दिवसाला मिळतात. विचार करा, दिवसाला 10,000 थोडक्यात राऊंड फिगर आपल्याला मिळू शकतात. आणि 10,000 थोडक्यात ढोबळमानाने 10,000 इंटू म्हणजे 7 दिवसाचा आठवडा, तर आपल्याला 70,000 रुपये आठवडा ही मॅचिंग इन्कम आपल्याला मिळतो, बरोबर आहे. साधा आणि सिंपल गणित आहे ना. आणि ही आपली कॅपिंग आहे, 10,000 ही आपली दिवसाची कॅपिंग आहे, म्हणजे 10,000च्या वरती आपल्याला कंपनी देऊ शकत नाही दिवसाला. म्हणजेच एक पेर मॅच जर झाली तर 450, कमीत कमी जास्तीत जास्त 22 पेरचे 10,000 रुपये आपल्याला कंपनी देते. त्याच पद्धतीनं समजा एका वेळी 122 पेर मॅच झाले एका दिवसाला आणि या राईट साईडला फक्त 22च झाले तर 100 ID तुम्हाला दुसऱ्या दिवशी कॅरी फॉरवर्ड केले जातात. म्हणजे आपल्या ID इथं लॅप्स होत नाही. थोडक्यात 10,000 इंटू 7 दिवसाचे 70,000 झाले. आणि आपले एका महिन्यात आठवडे किती येतात मित्रांनो?
तर कमीत कमी 4 ते 5 आठवडे असतात. आपण कमीत कमी स्टँडर्ड प्रमाणे 4 आठवडे पकडू आणि 70,000 इंटू 4 आठवडे जर म्हटलं तर 2,80,000 रुपये आपल्याला महिना हा मॅचिंग इन्कम आपल्याला कंपनी देते. कुठला महिन्याला 5 आठवडे असतात, म्हणजे थोडक्यात 10,000 इंटू 30 दिवस म्हणजे 3 लाख रुपये आपल्याला ढोबळमानाने देतं. तर आपण 2,80,000 साधारणपणे ही कंपनी मॅचिंग इन्कम देते. थोडक्यात असं आपण गृहीत धरूया. थोडक्यात झाला हा आपला मॅचिंग इन्कम. म्हणजे दिवसाला एका जोडीला 450 तर जास्तीत जास्त 22 जोडीला आपल्याला 9,900 म्हणजेच 10,000 रुपये आपल्याला सुद्धा ह्या कंपनीचा मॅचिंग इन्कम आपल्याला मिळतो. आपण 2 इन्कम बघितलं, रिटेल इन्कम आणि मॅचिंग इन्कम. आता त्याच्यानंतर तिसरा इन्कम आहे SBI म्हणजेच स्पॉन्सर बोनस इन्कम ऑन मॅचिंग. स्पॉन्सर बोनस इन्कम मॅचिंगवरती. आता मॅचिंग तर तुम्हाला कळलं त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण स्पॉन्सर बोनस इन्कमचा 2 नियम आहेत, 2 टप्पे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामधला पहिला टप्पा समजू किंवा दुसरा नियम आपण पकडू, त्याला समजू आपण त्याला. फर्स्ट लेवल म्हणजे पहिला टप्पा बोनस कसा मिळतो, तर फर्स्ट लेवलला पहिला टप्पा समजू आपण 50% बोनस मिळतो आणि सेकंड लेवल परत 50%. हा कंपनीतर्फे क्रायटेरिया म्हणजेच कंपनीतर्फे हा नियम दिलेला आहे. ओके, ह्या 2च टप्प्यामध्ये आपल्याला बोनस मिळतो. आता हा बोनस पहिला टप्पा कसा मिळतो ते पहिल्यांदा समजून घेऊया आपण. की याच्यामध्ये समजा मी नागेश कुराडे ओके, मी या ठिकाणी जॉईनिंग झालं आणि मी माझ्या लेफ्टला आणि राईटला मी दोन लोकांची जॉईनिंग केली. हा लेफ्टवाला लक्ष्मण समजू, राईटवाला राहुल समजू. राहुलला मॅचिंगचे समजा राहुलला मी 1,000 रुपये मॅचिंग कसे करायचे हे शिकवले. मॅचिंगच्या ढोबळमानाने सांगितले तुम्हाला. राऊंड फिगरमध्ये 1,000 रुपये कसे येतील हे राहुलला मी जेव्हा मॅचिंगचे शिकवतो तर त्याला राहुलचा स्पॉन्सर कोण आहे, तर नागेश आहे. बरोबर आहे. राहुलला आणलं कोणी, नागेशनी ना. तर त्याचा राहुलनी मॅचिंग केलेले 50% बोनस डायरेक्टली, आपला नियम काय म्हणते, स्पॉन्सर बोनस इन्कम फर्स्ट लेवल 50%, सेकंड लेवल 50%. म्हणजेच नागेशनी आणलं राहुलचा फर्स्ट लेवल नागेश झाला. त्या नात्याने राहुलनी जर 1,000 कमवले तर नागेशला डायरेक्टली 500 रुपये इथं मिळतात. त्याचं नाव आहे फर्स्ट लेवल 50%. फर्स्ट लेवल 50%. बरोबर आहे. हा फर्स्ट लेवल झाला. आणि तसेच राहुलनी कमवलेले, कंपनी म्हणते की सेकंड लेवलचा सुद्धा इन्कम गेला पाहिजे. तर राहुलनी कमवलेले मॅचिंगचे 1,000 रुपये जे आहेत तर वरच्या माणसाला सुद्धा सेकंड लेवल नागेशच्या वरती जो कोणी असेल त्याला सुद्धा 500 रुपये जातात. ते आहे सेकंड लेवल 50% बोनस. ओके, आता विचार करा मित्रांनो की याच पद्धतीनं लक्ष्मणला सुद्धा 1,000 रुपये कमवायला शिकवले मी. बरोबर आहे. लेफ्ट साईडचा मॅचिंग करून लक्ष्मणला सुद्धा 1,000 रुपये कमवायला शिकवले. तर लक्ष्मणचे 1,000 रुपयाचे मॅचिंगचे डायरेक्ट नागेशला फर्स्ट लेवल 50% या नात्याने 500 रुपये परत मिळाले त्याला. हे झालं फर्स्ट लेवल. बरोबर आहे. आणि मॅचिंग सेकंड लेवल इन्कम सुद्धा 1,000 रुपयेपैकी वरच्या माणसाला सुद्धा इथं जो कोणी असेल त्याला सुद्धा सेकंड लेवलचे 500 रुपये, सेकंड लेवल 50% या नात्याने 500 रुपये वरच्या माणसाला जातात. थोडक्यात समजून घ्या. म्हणजे नागेशनी लक्ष्मणला 1,000 रुपये कमवायला शिकवले, राहुलला 1,000 रुपये मॅचिंगचे कमवायला शिकवले. त्या बदल्यामध्ये राहुलकडनं 500 रुपये नागेशला फर्स्ट लेवलचे मिळाले, लक्ष्मणकडनं 500 रुपये नागेशला मिळाले आणि सेकंड लेवल इन्कम वरचे माणूस नागेशच्या वरती जो कोणी असेल त्याला सुद्धा 500 रुपये मिळाले. आता विचार करा ना, नागेश हा राहुलला एकच माणूस आणतो का? नागेश इथे कदाचित एक दुसरा माणूस पण आणू शकतो. नागेश इथे कदाचित तिसरा माणूस पण आणू शकतो. नागेश चौथा माणूस पण असू शकतो. नागेश 5वा माणूस पण आणू शकतो. याला सुद्धा 1,000 रुपये कमवायला शिकवले. तिसऱ्या माणसाला सुद्धा 1,000 रुपये मॅचिंगचे कमवायला शिकवले. बरोबर आहे. हे मॅचिंगचे यांनी जसे त्यांची पेर मॅचिंग करतील तसं त्यांना पैसे मिळतात. चौथ्या माणसाला सुद्धा 1,000 रुपये कमवायला शिकवले आणि 5व्या माणसाला सुद्धा 1,000 रुपये कमवायला जेव्हा शिकवतात तर विचार करा मित्रांनो, त्या ग्रुपचं इन्कम होतं 5,000 रुपये. ग्रुपचं हे नागेशनी
एक माणूस, पहिला माणूस राहुल आणला, दुसरा माणूस आणला, तिसरा माणूस आणला, चौथा माणूस आणला, पाचवा माणूस आणला. ह्या पाचही लोकांना मॅचिंग करून, त्यांच्या पेर मॅचिंग करून, जोड्या मॅचिंग करून त्यांना 1000 रुपये कमावला शिकवले. आणि हे पाचीचे 5 लोक नागेशचे असल्याकारणाने ग्रुपचा इन्कम झाला 5000. आणि 5000पैकी डायरेक्टली स्पॉन्सर बोनस इन्कमचा नियम काय म्हणतो? फर्स्ट लेवल 50%, सेकंड लेवल 50%. म्हणजे या पाचही माणसाचं फर्स्ट लेवल कोण आहे? नागेश आहे. तर या पाचही माणसाचे फर्स्ट लेवल नागेश असल्याने डायरेक्टली नागेशला किती मिळाले? 2500 रुपये नागेशला लेफ्ट साईडनं मिळाले. त्याच पद्धतीनं इथं जसं की हा पहिला माणूस आला, इथं दुसरा माणूससुद्धा नागेश आणू शकतो. नागेशनी तिसरा माणूस आणला इथे लेफ्ट साईडनं करणं, नागेशने चौथा माणूस आणला, नागेशने पाचवा माणूस आणला, यालासुद्धा 1000 रुपये कमवायला शिकवले. यालासुद्धा तिसऱ्या माणसाला मॅचिंगचे 1000 रुपये कसे येतील ते शिकवले. चौथ्या माणसाला सुद्धा 1000 रुपये कसे येतील तसे शिकवले. पाचव्या माणसाला सुद्धा 1000 रुपये कसे येतील तसे शिकवले. इथे सुद्धा 5 लोकांचे 5000 हे त्यांचा ग्रुपचा इन्कम झाला. आणि हे सुद्धा लेफ्ट साईडनं करणं नागेशनीच आणलेली लोक आहेत. ओके, विचार करा. हे नागेशची राईट साईड आहे, नागेशची लेफ्ट साईड आहे. आता बघा ना, इथे 5000 जे इन्कम झाल्या कारणाने आणि स्पॉन्सर बोनस इन्कम काय म्हणतं? फर्स्ट लेवल 50%. म्हणजे ह्या पाचही लोकांचा फर्स्ट लेवल कोणी? नागेश आहे. जे नागेशनी ह्याला आणल्यामुळं याचा फर्स्ट लेवल नागेशच आहे, दुसऱ्याचाही फर्स्ट लेवल नागेशच आहे, तिसऱ्याचाही नागेशच आहे. या कारणाने डायरेक्ट इथे सुद्धा 2500 रुपये ह्या ग्रुपचा इन्कम नागेशला येतो जातो. म्हणजे लेफ्ट साईडनं कडून 2500 आले, राईट साईडनं कडून 2500 आले. म्हणजे टोटल लेफ्ट साईड आणि राईट साईडनं कडून टोटल 10000चा बिझनेस झाला. तर नागेशला फक्त 5000 मिळाले. आणि कंपनीचा दुसरा नियम काय? सेकंड लेवल 50% स्पॉन्सर बोनस इन्कम. म्हणजेच 5000 2500 नागेशला मिळाले. आणि ह्याच्यापैकी 5000पैकी डायरेक्ट वरती सुद्धा सेकंड लेवलचं 2500 रुपये वरती जातात. राईट साईडनं सुद्धा नागेशला 2500 जर आले तरी सुद्धा वरचा जो कोणी माणूस असेल त्याला सुद्धा 2500 जातात. म्हणजे या ग्रुपचा 5000चा इन्कम झाला असेल तर नागेशला 2500 मिळाले. आणि फर्स्ट लेवल 50% या नात्याने नागेशला मिळाले. सेकंड लेवल इन्कम वरचा जो कोणी माणूस असेल त्याला सुद्धा 2500 मिळतात. आता विचार करा, खरा टर्निंग पॉईंट इथे आहे. नागेश मेहनत घेतोय, लेफ्ट साईडच्या 5 माणसं आहेत, राईट साईडचे 5 माणसं आहेत, त्याच्यावरती मेहनत घेऊन त्यांना मॅचिंगचे 1000 येतील, 10,000 कसे येतील ते शिकवतोय. आणि त्या बदल्यामध्ये फक्त आणि फक्त 50%च बोनस त्याला येतोय आणि 50% बोनस वरच्या माणसाला जातोय. बरोबर आहे. म्हणजे मेहनत नागेश करतोय 10 लोकांवरती आणि त्याच्या बदल्यामध्ये नागेशचा एकच आयडी असल्या कारणाने 50%च बोनस मिळतो आणि 50% बोनस फुकटचा वरच्या माणसाला जातोय. आज विचार करा, इथे 10,000चं इन्कम असेल, उद्या 1 लाखाचं इन्कम असेल तर डायरेक्टली 50,000 रुपये 25 नागेशला मिळतात, 25 वरती जातात ना. समजा 1 लाखाचा इन्कम तर 50,000 रुपये नागेशला मिळतील, 50,000 फुकटचे वरती जातात. आता ते आपल्याला कसे मिळावे याचं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर थोडं स्मार्ट वर्क करायचं आहे. आपण ते स्मार्ट वर्क आपण SBI बोनसचा आपण जो तिसरा आपण तो थोडंसं आपण त्याच्यामध्ये चेंजेस करूया. आणि ते कसं वरच्या माणसाला सुद्धा आपले पैसे कसे येतील आपण ते पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया. मित्रांनो, सेकंड लेवल 50% मॅचिंग इन स्पॉन्सर बोनस इन्कम घेण्यासाठी थोडंसं आपल्याला काय करावं लागेल? थोडंसं आपल्याला एक स्मार्ट वर्क करायचं आहे. त्या स्मार्ट वर्क म्हणजे कसा? ज्या ठिकाणी आपण ह्याचा आता फर्स्ट लेवल 50% आपण इथे आपण बघितला, सेकंड लेवलसुद्धा 50% आपल्याला स्पॉन्सर बोनस इन्कम मिळतो. हा झाला कंपनीचा नियम. म्हणजेच थोडक्यात हे दोन्ही जर इन्कम आपल्याला जर घ्यायची जर असतील तर सुरुवातीला आपण एका आयडीने सुरुवात केली होती. बरोबर आहे. नागेशनी एक आयडीने सुरुवात केला होता आणि त्यासाठी आपल्याला एक स्टेप वाढवायची आणि इथे आपल्याला ट्रँगलनी सुरुवात करायचं आहे. म्हणजेच थोडक्यात एका नावाने 3 आयडी घ्यायचे. त्यासाठी आपल्याला कंपनीला पे करावे लागतील 18,576 रुपये आपल्याला कंपनीला पे करावे लागतील. आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला कंपनी 18 बॉटल आपल्याला कंपनी देते. थोडक्यात आता विचार करा, थोडंसं स्मार्ट वर्क कसं करतो आपण. आता ज्या ठिकाणी लेफ्टला लक्ष्मण होता, राईटला राहुल होता, तेच एक स्टेप खाली येऊन आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे दोन्ही प्रकारचं इन्कम आपल्याला स्पॉन्सर बोनस इन्कम जर घ्यायचं असेल तर स्मार्ट वर्क आहे की एकाच्या 3 ट्रँगलना आपण स्टार्ट करणार आहे. आणि तेच आपण आता या ठिकाणी जो माणूस होता लेफ्टला लक्ष्मण जो होता, या ठिकाणी लेफ्टवाला हा इथं आला, जो इथं राईट होता, जो राहुल होता त्याच्या खाली तिथे ट्रँगल त्याला आपण इथे आणलं. आणि याला जेव्हा आपण दिवसाला
1,000 पकडा किंवा 10,000 रुपये समजा मॅचिंगचे जेव्हा आपण राहुलला कमवायला शिकू, राहुलला कोणी आणलं? नागेशनीच आणलं ना. सुरुवातीला एकच आय डी होता म्हणून या आय डीचा स्पॉन्सर आय डी आपण ह्याला दिला होता आणि त्याच्या खालच्या आय डीचा स्पॉन्सर आय डी टाकून आपण राहुलला आणलं आणि राहुलला जर 10,000 जर मॅचिंगचे जर आपण कमवायला जर शिकवलं तर स्पॉन्सर बोनस इन्कम फर्स्ट लेवल या नात्याने राहुलचा फर्स्ट लेवल कोण आहे? नागेशच आहे. त्यातले 10,000पैकी डायरेक्टली 5,000 रुपये फर्स्ट लेवल नागेशलाच मिळतात, 50% फर्स्ट लेवल. आणि राहुलचा सेकंड लेवल कोण आहे? इथं पण नागेशच आहे. विचार करा, ट्रँगलला आपण सुरुवात केलं म्हणून इथं सुद्धा 5,000 रुपये आपल्याला सेकंड लेवल इन्कम 50% या नात्यानं इथं पण बोनस तुम्हाला मिळाला. फर्स्ट लेवल राहुल मॅचिंगचे 5,000 इथं नागेशलाच मिळाले, सेकंड लेवलसुद्धा 5,000 इथं नागेशलाच मिळाले. म्हणजे थोडक्यात वरती इन्कम गेला का? नाही, सेम ॲज इट इज. लक्ष्मणला सुद्धा 10,000 रुपये आपण जर मॅचिंग जे कमवायला जर शिकवलं तर लक्ष्मणचा मॅचिंगचे दर लक्ष्मणने 10,000 कमवले तर लक्ष्मणचं सुद्धा फर्स्ट लेवल कोण आहे? नागेशच आहे. या नात्याने 10,000पैकी डायरेक्टली फर्स्ट लेवलला 5,000 रुपये आपल्याला नागेशलाच मिळतात. फर्स्ट लेवल म्हणून आपण त्याला फर्स्ट लेवल 50%. आणि मॅचिंगचे लक्ष्मणचे 10,000पैकी डायरेक्ट सेकंड लेवलला सुद्धा नागेशचाच आय डी आहे म्हणून सुद्धा सेकंड लेवल 50% बोनस या नात्याने सेकंड लेवल 50% बोनस या नात्याने आपल्याला नागेशलाच मिळतो. म्हणजे थोडक्यात विचार करा ना, बरोबर आहे. आता समजा ज्या पद्धतीने राहुलला आणलं त्याच पद्धतीनं नागेशनी इथे दुसऱ्या माणसाला सुद्धा आणू शकतो. नागेशनी अनलिमिटेड स्पॉन्सर आपण आणू शकतो. मित्रांनो, समजा मी 5च स्पॉन्सर आणले आणि 5च स्पॉन्सरच्या जोरावरती काय कमवू शकतो आपण बघू शकताय. समजा हे 5 लोक आणले मी, या 5 लोकाला 10,000 रुपये दुसऱ्या माणसाला सुद्धा कमवायला शिकवले, तिसऱ्या माणसाला सुद्धा 10,000 रुपये मॅचिंगचे कमवायला शिकवले, चौथ्या माणसाला सुद्धा मॅचिंगचे 10,000 रुपये कमवायला शिकवले, 5व्या मेंबर्सला सुद्धा 5व्या स्पॉन्सरला सुद्धा 10,000 रुपये मॅचिंगचे कमवायला शिकवले. म्हणजेच हे 5ही लोक लेफ्ट साईडची, हे राईट साईड आहे, राईट साईडचे हे जे 5 लोक आहेत, 1 2 3 4 5, ह्या 5ही लोकांना 10,000 रुपये जेव्हा मी मॅचिंग त्यांच्या घरामध्ये मी देईन, यांचं टोटल इन्कम होतं 5 लोकांचं 50,000 रुपये. आणि त्यापैकी ह्या 5 लोकांच्या घरामध्ये 10,000 रुपये घेतले आणि ह्या लोकांना मी आणल्याने त्या कारणाने स्पॉन्सर बोनस इन्कम फर्स्ट लेवल 50% या नात्याने 5ही लोकांचा 50,000पैकी डायरेक्ट 25,000 रुपये मला इथं फर्स्ट लेवलला येतात आणि 25,000 रुपये सेकंड लेवलला हे माझ्याच आय डीवरती येतात. म्हणजे ह्या 5 लोकांपैकी 25,000 इथे आले, 50,000पैकी फर्स्ट लेवल 25,000 आले आणि 50,000पैकी सेकंड लेवल स्पॉन्सर बोनस 50% या नात्याने वरच्या आय डीला सुद्धा 25,000 आले. म्हणजे थोडक्यात 50चे 50,000 आपल्याच घरात आले, सेम ॲज इट इज. 1 2 3 4 5. म्हणजे थोडक्यात इथं हा 1, म्हणजे यांना सुद्धा 10,000 रुपये इथं कमवायला शिकवले, यांनाही 10,000 रुपये कमवायला शिकवले, यांनाही 10,000 रुपये कमवायला शिकवले, यांनाही 10,000 रुपये कमवायला शिकवले. या 5 लोकांचा समजा ग्रुपचा इन्कम 50,000 झाला तर या 5ही लोकांना सुद्धा नागेशनी आणल्या कारणाने डायरेक्ट 25,000 रुपये फर्स्ट लेवल 50% या नात्याने नागेशला मिळतात. 50,000पैकी सेकंड लेवल इन्कम 25,000 रुपये सुद्धा नागेशलाच मिळतात. थोडक्यात 10 लोकांचे 1,00,000 रुपये आठवड्याला आपल्याला 101 लाख आपल्याला ट्रँगल असल्याने आपले 3 आय डी असल्या कारणाने आपल्याला जेवढे काय हे लोक कमवतील तेवढेचे तेवढे वरती येतात. मित्रांनो, विचार करा, 10,000 रुपये माझे जर स्पॉन्सर 10 असतील तर 1,00,000 रुपये आठवडा मी घेऊ शकतो. 1,00,000 आठवडा गुणिले 4 आठवडे म्हणल्यावरती 4,00,000 रुपये इन्कम सहजासहजी घेऊ शकतो. अनलिमिटेड स्पॉन्सर फक्त 10 लोकांचं याच्यावरती आहेत. तर मित्रांनो, कमीत कमी हे 10,000चं तुम्हाला आठवड्याला सांगितलं तर हे जर समजा तुम्ही 70,000 रुपये जर कमवायला शिकवले, या 10च्या 10 लोकांना जर समजा कॅपिंगला जर नेला आपण 70,000 रुपये जर कमवायला येतील, 7 1 7 7 7 7 7 35. म्हणजे थोडक्यात 3,50,000 3.5 रुपये तुम्हाला राईट साईडनं का 5 लोकांचे तुम्हाला इन्कम येतात आणि 3.5 रुपये सुद्धा यालाही 10,000 रुपये म्हणजे 70,000 कॅपिंग जर नेले 5 लोकांना सुद्धा तर 3.5 रुपये तुम्हाला लेफ्ट साईडनं मिळतात आणि 3.5 रुपये राईट साईडनं मिळतात. थोडक्यात विचार करा मित्रांनो, जवळपास 7,00,000 रुपये आठवड्याला येणारा हा इन्कम फक्त 10 लोकांवरती तुम्हाला देणारा हा स्पॉन्सर बोनस इन्कम आहे. 7,00,000 इंटू 4 आठवडे, 7 1 7 7 7 7 1 7 28. म्हणजे जवळपास विचार करा मित्रांनो,
7 चोक 28 म्हणजेच 28 लाख रुपये स्पॉन्सर बोनस इन्कम देणारा हा फक्त 10 लोकांवरती देणारा हा प्लॅन आहे. एवढा सुंदर प्लॅन आहे. एका माणसाला जर समजा 70,000 रुपये तुम्ही न्यायला शिकवले तर त्याचे 70चे 70,000 रुपये 35,000 खालच्या आय डीला, 35,000 वरच्या आय डीला असं देणारा हा आपला स्पॉन्सर बोनस इन्कम आहे. त्याच्यानंतर म्हणून तर आपल्याकडे कंपनीचे बडे नेतेसुद्धा, बडे चांगले लीडरसुद्धा आपल्याकडे येण्यासाठी हा स्पॉन्सर बोनस इन्कमच त्यांना आवडला, म्हणून तर इथं कंपनीची घोडदौड जोरात चाललेली आहे. आता मित्रांनो बघा, आपण स्पॉन्सर बोनस इन्कम फर्स्ट लेवल 50%, सेकंड लेवल 50% आपण बघितलं. आता चौथा इन्कम आहे, त्याचं नाव आहे सिंगल लेग इन्कम. आता सिंगल लेग हा युनिक इन्कम आहे. या इन्कममुळंच ही कंपनी एकदम जबरदस्तपणे पिकअप धरलेली आहे आणि आज माणसं एकदम डोळे झाकून सुद्धा कंपनीवरती विश्वास ठेवून काम करायला लागलेत. ते कसं बघा मित्रांनो, समजा नागेश कुराडेचा ट्रँगलनी नागेश कुराडेने इथं सुरुवात झाला. नागेश कुराडेने 3 आयडीने सुरुवात केली आणि नागेश कुराडेने जो पहिला माणूस आणला त्याला 10,000 रुपये कसे मॅचिंगचे कमवायला शिकवले आणि 10,000 रुपये कमवायला शिकल्याच्या नंतर स्पॉन्सर बोनस इन्कमच्या नियमाप्रमाणे 10,000 रुपये मॅचिंगचे डायरेक्ट नागेशला या ठिकाणी किती मिळतात, 5,000 खालच्या आयडीला आणि 5,000 स्पॉन्सर बोनस इन्कम सेकंड लेवल इन्कम. या टप्प्याने 10,000 रुपयाचे 10 रुपये इकडे येऊ शकतात. आता विचार करा मित्रांनो, बाकीच्या कंपन्या लेफ्ट लाईनला सुद्धा 1 लाखाचं किंवा सेम इन्कम झालं पाहिजे, राईट साईडला सुद्धा सेम इन्कम झालं पाहिजे तरच आपल्याला हे इन्कम देतात. पण आपली हे एकमात्र एक कंपनी अशी आहे, आपल्या राईट साईडला हा माणूस पहिला एक चांगला कामाचा मिळाला म्हणून त्याने 10,000 रुपये मॅचिंगचे कमवलं. हा जो माणूस आहे ज्याला आपण लेफ्ट साईडचा माणूस आहे, याला कामच करत नाही, हा काम जरी नाही केला तरीसुद्धा आपल्याला स्पॉन्सर बोनस इन्कम या नात्याने, सिंगल लेग इन्कम या नात्याने हा राईटचा जरी समजा 1,000 जरी कमवला तर 500 खालच्या आयडीला मिळतात, 500 वरच्या आयडीला. फर्स्ट लेवल 50% स्पॉन्सर बोनस इन्कम, सेकंड लेवल 50% स्पॉन्सर बोनस इन्कम. या दोन्ही आय डीमध्ये सुद्धा तुम्हाला हा सिंगल लेग इन्कम तुम्हाला मिळतो. राईट साईडला काम चालू द्या किंवा ना चालू द्या, याच पद्धतीनं याला जर 10,000 रुपये कमायला शिकवले तर 500चे 5 वरती येतात आणि याला जर आठवड्याला कॅपिंगला नेऊन जर 70,000 रुपये त्या माणसाला जर कमवले तर तुम्हाला 35,000 खालच्या आयडीला आणि 35,000 वरच्या आयडीला, म्हणजेच फर्स्ट लेवल 50% स्पॉन्सर बोनस इन्कम आणि सेकंड लेवल 50% स्पॉन्सर बोनस इन्कम. या नात्याने तुम्हाला 70चे 70,000 रुपये तुम्हाला सिंगल लेग इन्कमच्या नात्याने तुम्हाला वरती मिळतात. मित्रांनो, एका माणसाला तुम्ही जर 70,000 रुपये आठवड्याला जर कमवायला शिकवलं तर 70चे 70,000 तुम्हाला वरती येतात. राईट साईडला बिझनेस, लेफ्ट साईडला बिझनेस होवो किंवा न होवो, म्हणजे सिंगल लेग इन्कम देणारा हा एकमात्र कंपनीचा प्लॅन आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, डोळे झाकून तुम्ही काम करा. एका माणसाचे 70,000 होतील, ते जर आपण 10 लोकांना जर 70 कॅपिंगला जर नेलं तर विचार करा, 3.5 लाख रुपये तुम्हाला आठवड्याला तुम्ही कमवू शकता. आणि आठवड्याला, बरोबर ना, 3.5 लाख रुपये तुम्ही आठवड्याला सिंगल लेग इन्कमने सुद्धा जाऊ शकता. म्हणजे स्पॉन्सर जेवढे ज्याचे जास्त असतील तेवढं त्याला स्पॉन्सर बोनस इन्कम मिळतो. मॅचिंग इन्कममध्ये फक्त कॅपिंग आहे. मॅचिंग इन्कममध्ये तुम्हाला आठवड्याला 70,000च्या हिशोबाने महिन्याला फक्त 2,80,000 मिळतात. पण ते स्पॉन्सर इन्कम अनलिमिटेड असल्याने कारणाने इथे तुम्हाला जर तुम्ही तुमचे स्पॉन्सर जास्तीत जास्त जर केले तर तुम्हाला 10 स्पॉन्सरला तुम्ही जर 70,000 रुपये कॅपिंगला नेले तर 3.5 लाख रुपये नुसतं तुम्हाला आठवड्याला येतात. आणि 3.5 लाख रुपये नुसता आठवडा जर म्हटला तर विचार करा मित्रांनो, एका साईडने सुद्धा तुम्हाला 7 दोन्ही म्हणजे 3.5 लाख आणि 3.5 लाख 3.5 लाख म्हणजे 3,50,000 इंटू 4 आठवडे म्हणजे जवळपास 14 लाख रुपये सुद्धा सिंगल लेग इन्कम नुसतं तुम्हाला इन्कम येऊ शकतो. अशा प्रकारचा खतरनाक प्लॅन आहे मित्रांनो. एका माणसाला तुम्ही जर 10,000 कमवले शिकवले तर 5,000 तुम्हाला देणारा हा प्लॅन आहे. म्हणजे थोडक्यात सिंगल लेग इन्कम हा जबरदस्त आहे. बिंदासपैकी तुम्ही विश्वास ठेवून या कंपनीवरती काम करू शकताय. आणि शेवटचा म्हणजे थोडक्यात एका पॅन कार्डवरती 3 आय डीने आपण काम सुरू करू शकतो. आणि थोडक्यात आपला सोमवार ते शनिवार आपला हा वर्किंग डेज आहे. म्हणजे थोडक्यात रविवारी सुट्टी असते आणि दर सोमवारी आपल्याला आपल्या खात्यावरती पेमेंट जमा होते दर सोमवारी 5% TDS कापून आपल्याला पेमेंट आपल्या खात्यामध्ये जमा होते. जर समजा कोणाची KYC झाली नसेल तर त्याला 20% TDS कापला जातो.
आणि KYC म्हणजेच पॅन कार्ड, आधार कार्डनी आपलं जर रजिस्ट्रेशन झालं, पॅन कार्डनी रजिस्ट्रेशन झालं तर आपल्याला 5% TDS कापून आपल्याला पेमेंट मिळतो, नाहीतर 20% TDS कापून आपल्याला पेमेंट मिळतो. अशा पद्धतीनं आपला हा सुंदर आपला प्लॅन आहे. 4 प्रकारचे इन्कम तुम्हाला समजून सांगितलं मित्रांनो. पहिला इन्कम होता रिटेल इन्कम, दुसरा इन्कम होता मॅचिंग इन्कम, तिसरा होता स्पॉन्सर बोनस इन्कम. फर्स्ट लेवल 50%, सेकंड लेवल 50% आणि चौथा इन्कम होता आपल्याला सिंगल लेग इन्कम. अशा प्रकारचा हा इन्कम जबरदस्त इन्कम प्लॅन आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप आवडला असेल तर बिंदासपैकी जॉईन करा आणि कामाला सुरुवात करा. विश यू ऑल द बेस्ट, बी द बेस्ट. थँक्यू सो मच.